मी आता सगळी चालून अलिबागला फिरायला आणि आमची सगळी माणसं आता थांबली न पलसपा फाट्यावर. तर त्यांना आता आम्ही जाऊन पहिले भेटून न मग आम्ही जातून. काव्या सांगते मना दाखव बघ काव्या. आता आम्ही त्यांना भेटून आता आलो ना आम्ही पलसपा फाट्यावर. आता 5 मिनिटांना मी पोचू ना त्यांना आता सगळ्यांना घेतून जातून. आम्ही यांना सांगला का पलसपा फाट्यावर थांबा नाही. ही सगळी गिरवल्याला थांबायला आली. आम्ही तिथं यांची वाट बघून थांबलो नाही. ही सगळी गिरवल्यावर आली. इथं येऊन बघते तर काय या सगळ्याही कालं कपडं घातलं. जाईल तिथं बाई इज्जत घालवतानी असलं कसलं कालं बिलं कपडं घालून यावाचा. सेम बँडवाले दिसतात सगळी सेम सेम कपडं घालून. आता आम्ही या बाव जेवायला थांबलो. इथं भरपूर बाववाल्या बसल्या आणि मासा आहेत ना ते आपलं इंग्लिश मासं ते आहेत आणि ती त्याला कटला बोलतात. आणि इथं सगळी आम्ही उभी होतो तवशर आणि सगळी मागची माणसं येत होती. तर बरं राहूया आपण तोपर्यंत. अंशू बिंशू आम्ही सगळी थांबलेलो त्या मच्छीवालीचे ते. आणि ते मच्छीवालीने त्या बावाचा तर जसा काही खिमाच करून टाकलेला तोरता तोरता. काय चिंबोरी का चिंबोरी घेतली तिथं. मना वाटलं ही कलिंगरावाल्यांची पोर आहे का काय ना. मी तिला विचारते ये पोरी यो कलिंगर का तिला आहे तुमचा. आता आम्ही तिशी मच्छी बिच्छी घेतली आणि आता आम्ही पुरं निघलो ना. आमच्या दुसऱ्या गाड्या आहेत त्या मागं आहेत त्या हलू हलू येतात. आता आम्ही जातून पुरं. फायनली आम्ही नागावमध्ये पोचलो. दिसला का दिसला तुम्हाला नाव नागाव दिसला आलं का नाही. आम्ही आता नागावला. आता मला आता असं वाटते का लईच गर्दी आहे इकडं. पक्क्या गाड्या दिसतात. बघू आता पुरं जाऊन समजेल पक्की गर्दी आहे का. बाबा बाबा पार्किंगला पण जागा नाही वाटतं. लई म्हणजे लई जागा गाड्या आहेत. तर सावली तरी कुठं शोधायची. आम्हाला बावबीव बनवायचं आहे अजून. नंतर आम्ही जाणार आहेत. आम्हाला आधीच लई टाईम झालाय. बघा या का ती गाड्या आल्या नागावला. आवरी लोक नागावला आली नाही तर बाई अख्खा ग्राउंड रिकामा असे ना. आवरी लोक हाच काहीतरी स्पेशल आहे असं मला वाटतं. सावलीन जागा नाही भेटत लगेच याही रंग लावायची चालू केली. बाबा ही काय भूताबिता झाली का काय. अरे जरा जवा बिवा जरा धीर घ्या का नुसता रंग लावता. अशी कशी पोरा जाईल तिथं आमची इज्जत घालवतात. आम्ही नाही सांगणार का ही आमची पोरा आहेत म्हणून. हे आमची नाही ही पोरा ही लोकांची पोरा आहेत लोकांची. जाईल तिथं भाई इज्जत घालवतानी. शीतलदाईनं शिल्पादाईने बाव बनवायला घेतला. शिल्पादाई नुसते मीठ वतते बघ कशी. पपई 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 खा बंटी व्हायला पचपची द्या पपई. आणि आणशी आमची खाते कलिंग नाकलिंग. चालू केलं बस बस बाय किती वाजते. बावाला मसाला हळद लावायचा काम चालू केलंय. दोघी जणी लावतात मसाला हळद. आता मस्त फ्राय करतील त्या. वाव मच्छी फ्राय करायचा काम चालू झालाय. पण असं बोलतात का इकडची मच्छी टेस्टल्यानं जाम भारी लागते कारण ती खारे पाण्याची असतं ना. मग ती लई भारी लागते. मी खाई नाही पण अशी लोक बोलताना असं मी ऐकलंय. यांचा मच्छी फ्राय करता करता कलिंगरा खावायची कामा चालू झाली. गचागच सगळी घसारली कारण टाईम झालाय तर सगळ्यांना मरणाची भुका लागली. तिकडं त्यांचं तिकडं बाव शिजते तर आम्ही इकडं भाजीशी ताव मारला. बरं आम्हाला भाजीवाल्यांना तरी बरं जेवायला सुरुवात करू दे. त्यांचा बाव कवा शिजल ना कवा नाही. आमचे पोटान कावलं नुसतं वडत नव्हतं डायरेक्ट पोटांचं कावलंच नाही. फायनली यांचा पण बाव शिजला नाही. पण सगळी आता जेवायला बसली. अशी तशी एक पंक्ती नाही. एक गाडीवर एक रिक्षान एक इकडं एक ते रिक्षान तर अर्धी खली ना अर्धी वरती. काय यांची जेवायची पद्धत भाई. बारकी पोरा तर बारकी पोरा इज्जत घालवतात. ही मोठी माणसं पण आमची इज्जत घालवतात. आमचा सगळ्यांचा दनादन जेवून बिवून झाला ना. आम्ही आलो आता बीचवर पाण्यान. सगळी रास मजा करीत कारण नुसत्या लाटांवर लाटा येत मोठ्या मोठ्या ना. आम्ही नुसती सगळी उरत भाई लय मजा आली आम्हाला तिथं. ह्याचा लाटांवर उड्या मारून नाही भागलं तर या इथं आल्या लुलून बिलून नाचायला नव्हतं. नटीनं मारली मिठीनं डाळे नाचायला लागल्या. गिरबी लागल्या का काय झोपायला आली का. इथं येऊन आम्ही लय मजा केली म्हणजे लयच फुल धमाल केली आम्ही. आम्हाला सगळ्यांना आवरला इथं येऊन. आता आम्ही चगले बऱ्या अंगाबिंगा धुवून घरा जावायला निघलो. तर जाताना बोलतो ते बोलताना का म्हणा चहा पिवायचा आहे.
नाही तर गाडी चालवताना झोप येईल. तर आम्ही इथं सुरुची हॉटेलला थांबलो, चहा पिवायला थांबलो. तर पोरा बोलतो आम्हाला डोसा पाहिजे, डोसा न चटणी चटणी सांबर चटणी, अशी पोरा बोंबलायला लागली. डोसं खाता खाता छकुलीला न बाबूला दिसला तिथं जम्पिंग जपाक. बोलते आम्हाला उड्या मारायच्या आहेत. लगेच गेली तिथं. मी पोरांना आम्ही जम्पिंग जपाक मधून वरीत कारली ना. आम्ही आता घरा जावायला निघलो. थोड्याच वेळानं आता आम्ही घरा पोचू. त्याच्यामुळं आता मी यो ब्लॉग इथंच एंड करते. जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.